अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली रूपपातालोचनी सुख
सर्व सुखाचे आगर परब्रह्मा देवी त्वा विठ्ठल त्वा विठ्ठल चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा निनती जनवनाय से कृपेच्या सागरी जनवनाय से कृपेच्या सागरी गाठला भार पांडुरंग संसार सिंधू हरिदासा गर्भवास कैसा नेनती
तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन म्हणे देवा भक्ताचे बंधन तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन म्हणे देवा भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक दाखविले भिन्न परी दाखविले भिन्न परी तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन म्हणे देवा भक्ताचे बंधन तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन म्हणे देवा भक्ताचे दाखविले भिन्न परी एक दाखविले भिन्न परी दाखविले भिन्न परी संसार सिंधू नाही हरिदास संसार सिंधू नाही हरिदास संसार सिंधू नाही हरिदास संसार सिंधू नाही हरिदास गर्भवास कैसा निनती गर्भवास कैसा निनती गर्भवास कैसा निनती गोपाल कुमारी गोपाल चिंतने सरे तो चिंतने सरे तो धन्य धन्य चिंतने सरे तो चिंतने सरे धन्य धन्य काळ चिंतने सरे तो चिंतने
धन्य चिंतन सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळ सकळाचे मंगळ संसार सिंधू संसार सिंधू नाही हरे दासा नाही हरी दासा संसार सिंधू संसार सिंधू नाही हरिदास हरिदास सकल संसार सिंधू गर्भवास कैसा
नेन तिथे गर्भवास कैसा नेन तिथे संसार सेतू संसार सिंधू नाही हरी संसार सिंधू विठ्ठल
चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते जनव नाहीच्या कृपेच्या सागरे दाटला भार पांडुरंगे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते संताची ये पायी सर्व पावेदास झालो त्यांचा सर्व पावेदास झालो बलधामं हेमशैलाभदेयं धनुज्रवणकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदोद्धारक श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा तुकोबारा या अभंगातून यावत मनुष्य मात्राला एक परमार्थाचा दिव्य असणारा एक उपदेश अलौकिक असणारा उपदेश तुमच्या माझ्या पदरात महाराज ठेवतात. परमार्थाचा विचार करत असताना आपला काळ सार्थकी केव्हा गेला, आपल्या काळाचा विचार करत असताना, आपल्या वेळाचा विचार करत असताना जेवढ्या काळामध्ये आपल्याला भगवंताची साधना घडली, ज्या काळामध्ये आपल्याकडून परमार्थाची उपासना घडली, नवे ज्या काळामध्ये आपण भजन केला, ज्या काळामध्ये कीर्तन केलात, तेवढाच काळ आपल्या जीवनामध्ये सार्थकी ठरत असतो बरं का. आणि त्या अनुषंगानं महाराज या अभंगातून आपली भूमिका सांगत असताना सांगतात की मनुष्य मात्राने सुद्धा आपल्या जीवनाचं विचार करत असताना आपल्या जीवनामध्ये होईल तेवढा काळ मनुष्याने चांगल्या पद्धतीने मध्ये व्यतीत केला पाहिजे. त्या अनुषंगानं सेवेकरता घेतलेला अभंग गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावात चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमाच्या अनुषंगानं याही वर्षी तुम्हा सर्व साधक सज्जन गावातील सर्व असणारे गावकरी मंडळी यांच्या सहयोगानं दरवर्षी मोठ्या प्रेमानं भगवंताची आपण सेवा करता. तुम्हा सर्व साधकांच्या चरणाला प्रणाम करून गुणवान गायक वादक मंडळी आहेत यांच्याही चरणाला आपण अभिवादन करून मर्यादित वेळामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचा चिंतन तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतो. महाराज अभंगातून आपल्याला सांगतात की आपला जो काळ आहे तो परमार्थात मनुष्याने व्यतीत केला पाहिजे. या काळाचं चिंतन पाहायचं जर ठरलं, आपण आता या अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्याचं टायटल आपण पॉम्पलेटवर किंवा पत्रिकेवर आपण टाकता. मग याचं उद्दिष्ट काय की अखंड आपलं 7 दिवस भगवंताचं चिंतन आपल्याला घडलं पाहिजे.
मग आता या 7 दिवसातून प्रत्येक गावातल्या व्यक्तीला किती किती चिंतन घडलं हे त्याचा असणारा भाग स्वतंत्र आहे बरं का. नाव अखंड असतं, परंतु त्या अखंड चिंतनामध्ये आपल्याकडून किती अखंड भगवंताची साधना घडते याला चिंतन म्हणतात. विठ्ठल 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 चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तुकाराम महाराज काळाला धन्यता देतात आणि या काळाला धन्यता म्हणजे कोणचा काळ धन्यतेमध्ये गेला, ज्या काळामध्ये मनुष्याला परमार्थाची साधना घडले, काहीतरी या मुखातून आपल्याला भगवंताचं नामस्मरण घडलं, तो असणारा काळ मनुष्य जीवनामध्ये सार्थकी ठरला असं महाराज अभंगातून सांगतात. काळाचा जर आपण विचार जर करायचा ठरला, काळ कुणाला महाराज दुःखही देत नाही आणि काळ कुणाला सुखही देत नाही. काळाचा आपण विचार केला तर आपल्या ठिकाणी जर समजा अनुकूलता असलं तर आपण समजता की महाराज आमचा काळ चांगला चालला, आणि मनुष्याच्या ठिकाणी जर प्रतिकूलता आली तर जीव बोलू लागतो की बाबा आमचा काळ म्हणजे काय दुःखात चालला, वाईटात चालला. काळाचा फार जर आपण विचार केला तर तो सुख आणि दुःखाला कारणीभूत ठरत नाही. आपल्याजवळ काहीतरी अनुकूल वस्तू प्राप्त झाली त्याच्यावर आपल्या कालाचं चिंतन करता येतं. तसं तुकोबाराय सांगतात बाबा जीवनाच्या दिव्य असणाऱ्या अलौकिक स्वरूपाला जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता भगवंताचं नामस्मरण करत राहा, आणि त्या नामस्मरणाच्या अनुषंगानं त्याचा जर परिणाम पाहायचा ठरला काय होईल बाबा, या अशुभ असणाऱ्या गोष्टी सुद्धा भगवंताच्या नामस्मरणानं मनुष्य जीवनामध्ये शुभ ठरल्याशिवाय राहणार नाहीत. अशुभ त्या पुढे शुभ होणे आठवते. बाबा जी अशुभ असणारी घटना असते, परंतु ज्याच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन घडतं, ज्याच्या ठिकाणी भगवंताची नाम नावाची साधना घडते, ते शुभ व्हायचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये पाहायला मिळतं. पहा जे भगवंताचे हरिदास असतात, जे भगवंताचे भक्त असतात, त्या भगवत भक्ताला शुभ आणि अशुभाचं चिंतन पाहायला मिळत नाही बरं का. पहा तुकोबारा आपल्याला सांगतात जे भगवत भक्ताचं चिंतनामध्ये मग्न असणारे जे महात्मे असतात की नाही, त्यांचं वर्णन करत असताना आपल्याला महाराज सांगतात की बाबा नित्य हरीच्या दासा, जे हरीचे जे दास असतात तर सर्व काळ शुभ दिशा. जे भगवंताचे नामस्मरणामध्ये रत झालेले महात्मे असतात, अपवित्र काळामध्ये सुद्धा त्या महात्म्याचं चिंतन करत असताना पावित्र्याचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. कारण का साधू पुरुषाच्या ठिकाणी या
काळाचं, या अपवित्रतेचं, पुण्यतेचं विचार पाहायचं जर ठरलं तर या काळावर मात करायचं सामर्थ्य संताच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पुढे. बाबा काय महाराज सांगतात की अशुभत्या पुढे शुभ होनिया ठाके. अशुभ असणारे सुद्धा गोष्ट भगवत भक्ताचं चिंतनामध्ये महात्म्य रत असतात. म्हणून काही काळाचा विचार करायचा ठरला, आपण नेहमी पाहता काही जणांना स्वप्न महाराज चांगले पडतात, काही वेळेस वाईट पडतात. मग त्या अनुषंगानं महाराज सांगतात एखाद्या वेळेस जर डावा जर डोळा आपला जर उडू लागला तर मनुष्याला समजायचं की काहीतरी चांगला संकेत आहे बरं का. माऊली बोलतात, डावा डोळा लवे उजवी पुरत से बाहू. काहीतरी चांगल्या पद्धतीचा आपल्याला शकून आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये असं गंमत असायची, मुलगी ज्यावेळेस माहेरला सासरी नांदायला गेली, दिवाळीचा सण आला आणि तिला महाराज आपल्या माहेरला जाण्याकरता जर समजा त्या घरावर कावळा वगैरे जर बसला, कुहू कुहू जर करू लागला, तिला वाटतं की बाबा आपल्याला कोणीतरी बोलवायला येणार आहे, हे त्याला शुभ संकेताचं असणार. तिला वाटत असेल की कोणीतरी आपल्याला बोलवण्याकरता येईल. तसं त्या पद्धतीनं माऊली सांगतात, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. काय विचारतात बाबा, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. सांग बाबा, तुझा असणारा चांगल्या पद्धतीचा संकेत आहे, तू चांगल्या पद्धतीनं आम्हाला काहीतरी कौल देणार आहेस. तसं या अनुषंगानं जसं परमार्थामध्ये जसं या गोष्टीचा विचार केला जातो, तसं महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवंताच्या नामस्मरणामध्ये जो मनुष्य रत असतो त्याच्या जीवनाचा विचार करत असताना त्याचा काळ परमार्थामध्ये गेला पाहिजे, चिंतनामध्ये गेला पाहिजे. आणि ज्यानी कोणी असणार महाराज पहा, आपल्या जीवनाचा जर विचार करायचा ठरला, किती काळ आपल्या जीवनामध्ये महाराज परमार्थामध्ये खर्च झाला, त्याच कालाला महत्व असतं बरं का. ऐका मी काय बोलतो, थोडं लक्षात घ्या. भलं भजन चालू असू द्या, भलं कीर्तन चालू असू द्या, गावात सप्ताह चालू असू द्या, आणि त्या सप्त्यामध्ये कितीदा आपण महाराज कीर्तन ऐकलात बरं, कितीदा असणारं विना घेतलात किंवा हरिपाठाला आलात, कधी गाथा भजन केलात नाही बाबा, दुपारी पोथी असेल, तेवढ्या काळामध्ये आपण एका दिवसामधून आपल्याकडून परमार्थाची किती उपासना घडली, त्याच्यावर आपल्या परमार्थाचं गणित लागतं. त्या एका दिवसाच्या अनुषंगानं वर्षाचं गणित लागतं, आणि वर्षाच्या गणितावरून महाराज आपण जितकेपर्यंत राहिला तितक्याचं गणित लागतं. नाही आपल्या आयुष्याचं गणित लागत असतं. परमार्थ म्हणजे मनुष्य देवनाचं संचिता विठाल. आपल्या जीवनाचा विचार करत असताना आपण या परमार्थामध्ये किती असणारी आपली साधना घडली त्याचा विचार मनुष्याने केला पाहिजे. म्हणून महाराजांची भाषा पहा, ज्या काळामध्ये महाराजांचं वर्णन करायचं ठरलं तर तुकोबाराय सांगतात, पहा बाळपण गेले नेनता, तारुण्यपणे विषय होता, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. बाबा आपल्या जीवाचा विचार करत असताना आपला कोणचा काळ परमार्थात गेला सांगावं. बाळपणामध्ये कळत नाहीत म्हणून इकडे येत नाहीत. तारुण्याचा विचार करायचं जर ठरलं तर महाराज सांगतात, विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव, किंवा उपजे नारायणी भाव पावरे ठाव नरदेहा. विषय जीवाचं वर्णन करत असताना तारुण्याचा विचार जर करायचा ठरलं तर मनुष्याची या अवस्थेमध्ये मनुष्य परमार्थाकडे प्रवृत्त होईल, पाहायला मिळत नाही. वृद्धपणाचा जर विचार केला तर मनुष्याला परमार्थाचं चिंता असते का चिंतन असतं? काय असतं सांगा महाराज, काय असतं? आपल्याला वार्धक्यामध्ये मनुष्याला कशाची चिंता असते महाराज? बघा तुकोबाराय सांगतात, नाक मुख गळू लागले लाळा आणि शेमुड श्वाना परिगती झाली अवघी कडकी हर. काय बोलतात महाराज? आता माझी करी चिंता दान देई भगवंता देवा. आता माझा विचार करत असताना आता मला चिंता असते का चिंतन असतं? ऐका, आयुष्यभर जर आपण परमार्थाची साधना केला तर म्हातारपणामध्ये परमार्थात घडतो, म्हातारपणात चिंतन करता येतं. आणि जर समजा ना करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा, या अवस्थेमध्ये जर आपलं जीवन गेलं तर म्हातारपणामध्ये चिंता नसते महाराज. चिंतन नसतं, मनुष्याला चिंता करावी लागते. मग त्याच्या करता महाराज सांगतात, आपला जो काळ आहे जेने काळ सार्थकी केला तेने विठ्ठल हा ते धरला. आपल्या जीवनाचं वर्म पाहत असताना, आपल्या जीवनाचा विचार करत असताना आपला प्रत्येक काळ मनुष्याने काळ सारा वाचेल
देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार युक्ताहार विहार करत असताना महाराज सांगतात आपला काळ नामस्मरणामध्ये व्यतीत झाला पाहिजे, भगवंताच्या पूजनामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये गेला पाहिजे असं तुकोबारेदिक आपल्याला संत महात्मे सांगतात. काळ चिंतनात घालवला पाहिजे, काळ सारावा चिंतने वगैरे वगैरे त्या पद्धतीनं. आणि त्या अनुषंगानं जे भगवत भक्त असतात, मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्या, त्यांच्या काळाचा विचार करत असताना अशुभ असणाऱ्या गोष्टी सुद्धा जीवनामध्ये, अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा संत महात्म्याच्या चिंतनातून नामस्मरणातून आपल्याला शुभ झालेल्या पाहायला मिळतात. आपण पहा, अनेक संतांच्या जीवनाचा विचार आपल्याला करता येईल बाबा. अशुभ घटना सुद्धा साधू पुरुषाच्या चिंतनातून त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. आता पहा, आपण जर विचार करायचं ठरलं, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेताचा विचार करत असताना शुद्ध आहे का अपवित्र आहे? अपवित्र म्हणून त्याचा आपण विचार करता. त्याला पाहिलं की मनुष्याला महाराज काय वाटतं बाबा, त्याच्या ठिकाणी दोष असल्यासारखा वाटतो. स्नानानं त्याची शुद्धी आपल्या ठिकाणी सांगितलेली आहे. मग त्या असणाऱ्या अपवित्र असणाऱ्या प्रेताचा विचार करत असताना बघा, प्रसंग सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. गंमत सांगायचं कारण, अपवित्रतून सुद्धा संत महात्मे कसं मंगल शोधतात याचा विचार डोळ्यासमोर ठेवतो. पहा, ज्या वेळेस नेवासा क्षेत्रामध्ये हे भावंड भिक्षा मागण्याकरता निघाले आणि भिक्षा मागण्याकरता निघाल्यानंतर कोरांनाची भिक्षा मागत होते बरं का. आणि त्याच्यामध्ये असणारं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान बाबा, मुक्ताई हे चारी भावंड त्या नेवासा क्षेत्रामध्ये आले. आणि आल्यानंतर भिक्षा मागता मागता प्रसंग असा घडला, दुपारच्या वेळामध्ये त्याच गावामध्ये नेमकं त्या दिवशी असा प्रसंग घडला की सच्चिदानंद बाबा नावाचे जे कुलकर्णी होते ते देवस्वरूपाला प्राप्त झाले. आणि गेल्यानंतर ज्ञानोबाराय त्या ठिकाणी येत होते. पाहिलं ज्ञानोबारांच्या त्या रूपाला, पाहिल्याबरोबर त्या सती जाणाऱ्या मातेला वाटलं की हा तेजपुंज असणारा कोणतरी महात्मा दिसतो. अरे याच्या चरणावर नतमस्तक व्हावं. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्यांच्या चरणाला नतमस्तक व्हावं. पाहिल्याबरोबर बाबा जीवनामध्ये अत्यंतिक कल्याण साधणार आहे असं पाहिल्याबरोबर पहा, संताचं तेज त्यांच्या साधनेनं त्यांच्या चेहऱ्यावर प्रगट होत असतं. बघा मी काय बोलतो लक्षात घ्या. साधू कशानं ओळखला जातो हो? साधूजवळ भरपूर काय म्हणून साधू ओळखला जात नाही महाराज. संत काय, त्यांच्याजवळ भरपूर असणारी संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या जोरावर महात्म्या ओळखला जात नाही. महात्मा ओळखल्या कशावर जातो त्याचं वर्णन जर पाहायचं ठरलं तर त्यांचं असणार महाराज, ते तपो तेजाची हा राशी का एकायतन ज्ञानासी. माऊली बोलतात त्यांचं असणार तेज असतं, ते असणारं महाराज साधनेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं बरं का. ते चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव हे सुखाचे कोंब, हेर माणूसपणाचे भाग लोकची भागू. बाबा ते चालतं बोलतं मूर्तिमंत ज्ञानाचं स्वरूप आहे बरं का. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल अशा संत महात्म्याच्या जवळ जा. संतास वे बसता गुरुचरण उपासिता वैराग्यसे. त्यांची साधना करा, त्यांच्या चरणाला जा, त्यांना नमस्कार करा. मग काय करतात बाबा, अपेक्षित जे आपुले अंतःकरण बोधले संकल्पा नये. अंतःकरणावर त्या महात्म्याची कृपा होते,
आपलं जीवन अत्यंतिक कल्याण स्वरूपाला प्राप्त करायचं सामर्थ्य नुसता संताच्या दृष्टीत असतं बरं का. बघा किती जणांचा तरी उद्धार महाराज साधूला पाहिल्याबरोबर झाला बरं का. आपल्याला पाहायला मिळतं त्यांची दृष्टी पडल्याबरोबर महाराज होता कृपा तुमची पशु बोले बेद निर्जीव चाले भिंते महिमा गाद जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटते भवबंधू. पहा त्यांचं वर्णन जर करायचं ठरलं तर ते काय बाबा बरोबर त्यांच्या रूपाला पहा, त्यांच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर आनंदावाप्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हे संताचं दिव्य असणारं स्वरूप असतं आणि त्या पद्धतीनं त्या मायमाऊलीला वाटलं या महात्म्याचं दर्शन घ्यावं आणि पहा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. त्यांच्या कृपेनं महाराज बघा आणि त्यांना बघितल्याबरोबर महाराज ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला हो? अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्या मायमाऊलीला प्राप्त झाला. आता मला पहा आपण जे ज्ञानेश्वरीचं चिंतन करता ते जिवंत माणसाकडून आली की गेलेल्या माणसाला जिवंत करून मिळाली हो? गेलेले कुणाला कोणा आपण पाहिलात का? असं जर आपल्याला जर विचार करायचं जर ठरलं, ज्याला तुम्ही पोहोचून आलात त्यांनी जर म्हणले बाबा रात्रभर माझ्याकरता खूप जागलात, एक कप भर चहा घ्या बरं, कसं होईल हो? अगोदर आपणच घर सोडून कुठतर बाहेर पळताल. ऐका आणि त्या अनुषंगानं ज्ञानोबारांची कृपा प्राप्त झाल्याबरोबर महाराज काय त्याचा परिणाम पहा. सच्चिदानंद बाबा दरू लेखक झाला. ज्ञानोबारांची पूर्ण ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिखाणी केली. मला सांगायचं कारण लक्षात घ्या, प्रेताचा विचार पाहत असताना अपवित्र जागेमध्ये त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं, पण महात्म्याला पाहिल्याबरोबर अपवित्राला सुद्धा पवित्र करायचं सामर्थ्य या जगतामध्ये संताच्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्यांच्या काळाचा विचार पाहत असताना ते आपल्याला सांगतात कळी काळावरी घातली मात एक एकावनी बळी रे नाचते प्रेम कल्लोळी. बाबा तुकोबार आपल्याला सांगतात गाणे नामावळी रे. आणि त्या अनुषंगाने त्यांचा विचार करत असताना ते कसे असतात बाबा? कोणत्याही काळामध्ये जा, कोणत्याही अवस्थेमध्ये जा, साधूचं भगवंताचं चिंतन चालू असतं. आणि दुसरे नाही आता विचार पाहत असताना कोणत्याही काळामध्ये जा, महात्म्याचं भगवंताचं चिंतन चालू असतं महाराज. कोणत्याही काळामध्ये जा, दिवसा जा, रात्री जा, कोणत्याही काळामध्ये महात्म्याला भेटा महाराज. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग. तुकोबाराय सांगतात बाबा माझा विचार करत असताना महाराज सांगतात आता देवाविन काही आता बोललेचे नाही. बस आता आमच्या जीवनाचा विषय काय झालेला आहे? महाराज सांगतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल
हरी हवा भरे पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. महाराजाला विचारलं. महाराजांच्या साधनेचा विचार पाहत असताना चिंतन शब्द म्हणजे साधना करणं बरं का. चिंतन शब्दाचा अर्थ विचार पाहत असताना सारखा असणारं महाराज त्याच्यामध्ये आपल्याला गती प्राप्त होणं, त्याच्यामध्ये रममान होणं, त्याच्याशिवाय आता दुसरा विषय जीवनामध्ये नाही राहणं, याला चिंतन शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. तुकोबारायला विचारलं. महाराज सांगतात आमच्या जीवनाचा विचार जर पाहायचा ठरला तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. अरे आमच्या वाणीनं आम्ही विठ्ठल बोलता, आमच्या दृष्टीनं आम्हाला काय दिसतं? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्याची नाही. महाराज सांगतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आता जे आमच्या दृष्टीला दिसतं ते परमतत्व दिसतं. आता बघा ऐका, थोडं गंमत लक्षात घ्या म्हणजे कळतं. साधूला महाराज जे दिसतं ते देव दिसतं, आपल्याला देवात देव दिसत. गंमत सांगतो. साधूला काही असू द्या महाराज, कोणची वस्तू असू द्या, त्याच्यामध्ये परमात्मा दिसतो. हा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी असे. बस काही दिसो महात्म्याला परमात्मा तत्व प्राप्ती असते महाराज. आणि तो मग आम्हाला जर देवळात दिला तर देव दिसत नाही. बघा आपला जर विचार करायचा ठरला, आपण देवळात जर गेला तर महाराज आपण देवाला पाहता का देवाच्या बाई असणाऱ्या गोष्टीला पाहता हो? बघा परमात्मा परमार्थाचा विचार करत असताना आपण देवळात जाता, देवाचं दर्शन घेता. लोक म्हणतात महाराज आज देवाचा हारच गुटका होता. कोणी म्हणल देवाला गंधच बरोबर लागल नाही. कोणी म्हणल महाराज देवाचं आज मुकुटच वाकडं होतं. आता बघा भगवंताचा विचार पाहत असताना महाराज कोणत्याही रूपानं देवाला आपण जर पाहायला ठरलं, तुकोबाराय सांगतात बाबा साधूची दृष्टी परमात्म्याच्या स्वरूपाकडे होती. महात्मा वृत्ती ज्ञानामध्ये अडकायचे नाही बरं का. महात्मा वृत्ती ज्ञानात अडकायचे नाहीत. महात्म्याची दृष्टी कुठं असते हो? आता बघा आपल्याला गंमत सांगतो म्हणजे कळल. सोनाराची दृष्टी अलंकारात असते का सोन्यात असते हो? सोनाराची दृष्टी कुठं असते महाराज? त्याला अलंकार माहित नसतात. तुम्ही आम्ही म्हणता महाराज कोणचा हार आहे? कोणी म्हणाल बाबा ते चपला हार म्हणतात, कोणी पोळ्याचाच हार म्हणतात, कोणी गंठनच म्हणाल, कोणी ल्याकट म्हणाल, काय वाटेल ते म्हणाल. पर सोनार महाराज किती जरी नावं ठेवले तर त्याचं बघायचं दृष्टिकोन काय राहते हो? त्यानं कोणत्या हाराला बघणार? त्यानं असली माल कोणचा आहे बाबा, सोनं काय आहे त्याच्याकडे दृष्टी असते. तसं महात्म्याचं चिंतन पाहत असताना, साधूचं वर्णन पाहत असताना, या जगाकडे पाहत असताना महाराज त्यांची जी दृष्टी आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. सगळ्या ठिकाणी महाराज परमात्म्याची प्रतीती महात्म्याला येते, त्याला चिंतन मानायचं असतं. म्हणून तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनाचा विचार जर करायचं ठरलं तर आम्ही काय करता बाबा? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आम्ही पाहणं आमचं कोणचं आहे महाराज? साधूचं पाहणं कसं असतं, आपलं पाहणं कसं असतं? त्यांच्या पाहण्याचा विचार पहा. पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानोबाराय बोलतात बाबा त्यांच्या पाहण्याचा विचार करत असताना
आपलं कसं दिसून आपल्याला महाराज आपल्या पाहण्याचा जर विचार करायचं ठरलं, आपल्या दृष्टीतला दोष असतो, त्याच्यामुळे जीवाला परमतत्वाच्या प्राप्तीचा आनंद प्राप्त होत नाही. पहा, माऊली आपल्याला सांगतात, आपण रोज काकडा म्हणता, कृष्णान्यन एक वेळा डोळा घालिता ढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ, श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाबिला सुजवळ. बाबा, आपल्या दृष्टीचा विचार करायचा ठरला, ही दृष्टी स्वच्छ पाहिजे. आता मला सांगा, आपली दृष्टी संकोचित स्वरूपाची आहे, व्यापक दृष्टी नाही. आता मला जर विचारायचं ठरलं तुम्हाला, ज्या मनुष्याला कावीळ झाली त्याला आभाळ पिवळा दिसल का पांढरा दिसल? हो, कसं दिस? पिवळा. हा, बरं. ढग पांढरे आहेत का पिवळे आहेत? ढग पांढरेच आहे, आकाश पांढरा आहे, पण त्याच्या दृष्टीचा विचार करत असताना त्याला एकट्याला असणार काय दिसतं महाराज? पिवळा आहे. तसं त्या पद्धतीनं मग याच्यात असणार कसं असतं? परिच्छिन्नामध्ये विकार असतो. जे परिच्छिन्न स्वरूपाचं असतं त्याच्यात विकार असतात, जे व्यापक असतं त्याच्यामध्ये विकार राहत नाही. चला पुढे, बोलत बोलत पुढे चलत म्हणजे आपला टाइम महाराज पुढे जाईल बरं का. ऐका, आता जर आपल्याला विरजन जर लावायचं असेल, दह्याला विरजन लावावं लागतं. मग त्या दह्याला विरजन लावण्याकरता काय करावं लागतं? हो, आता आपल्यापेक्षा महिला मंडळा माहीत असेल काय करतात. काही नाही बाबा, तांब्यामध्ये दही घ्यायचं थोडंसं, त्याच्यात दूध टाकलं की ते काय झालं? ते विरजन लागतं. त्याला विकार निर्माण झाला, ते त्याचं दह्याचं दुधाचं दही झालं. आता मला सांगा, समुद्राला आपल्याला विरजन लावता येईल का? हो, येईल का? काय येत नाही? कारण का व्यापक आहे. व्यापकात विकार नसतात. ज्याच्या ठिकाणी संकोचितपणा असतो त्या ठिकाणी विकाराचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. तसं त्या पद्धतीनं तुमच्या माझ्या दृष्टीचा विचार पाहत असताना आपली दृष्टी संकोचित आहे. आपली दृष्टी कशी आहे बाबा? आपल्या दृष्टीचा विचार पाहत असताना संकोचित रूपानं आपण महाराज या जगताकडे पाहता. पण महात्म्याच्या दृष्टीनं विचार जर पाहायचं ठरलं तर महाराज त्यांच्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पाहायचं ठरलं तर महाराज या जगतामध्ये महाराज अनेक प्रमाणात विठ्ठल जळी स्थळी भरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. या जगताकडे पाहत असताना जर विचार करायचं ठरलं, या जगतामध्ये सगळ्या ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्य परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे महाराज. साधूच्या दृष्टीनं आपल्याला काय विषय चालू आहे एवढं लक्षात घ्या, मग आपल्याला पुढे जाता येईल. महात्म्याच्या दृष्टीने विचार करायचं ठरलं तर सगळ्या ठिकाणी देव दिसतो. आणि हे परमात्मा प्राप्त करण्याकरता महात्म्याचा विचार करत असताना उग महाराज बघितल्या बघितल्या देव दिसला का? हो, त्यांनी साधना केली महाराज, नामस्मरणाची साधना, भगवंताचं चिंतन, परमार्थाची साधना एवढी त्यांच्या जीवनामध्ये घडली. आणि त्या साधनेच्या अनुषंगानं तुकोबार आपल्याला सांगतात किती साधना घडली. बरं, ती साधना घडत असताना लक्षात घ्या, काही त्यांना महाराज सुखाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आले आणि दुःखाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आले. बघा, प्रल्हादाच्या जीवनाचा विचार करत असताना प्रल्हादाला परमार्थ करतो म्हणून पावला पावलाला सुख होतं का? हो, ऐका, पावला पावलाला सुख होतं का? काय प्रल्हादाचा गुन्हा होता म्हणून त्याला कायम दुःख भोगावं लागलं? काय होतं? कोणचं सजा होती? नाही, काहीच नव्हती महाराज. सजेचा जर विचार केला तर आपण लक्षात घ्या, पारमार्थिक लोक
भजन करणारे लोक लक्षात घ्या. काय महाराज काय गुन्हा केला होता? काय नाही, प्रल्हाद कायम नारायण म्हणत होते म्हणून सदा होते. काय करत होते? सकाळी उठल्यापासून लोकांना सांगत होते भक्तीचा मार्ग. प्रल्हादाने जगाला सांगितला. काय सांगितलं बाबा? कौमाराचरत प्राज्ञान भगवान भागवतानिह दुर्लभम मानुषो देह. दुर्लभ असणारा मनुष्य देह आहे, याच्यात तुम्ही आम्ही जन्माला आलात आणि भगवंताची भक्ती सांगा. प्रल्हादाने जगाला उपदेश केला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. जगाला 9 प्रकारची भक्ती प्रल्हादाने सांगितली. बघा, श्रवण कसं करावं हे कोणी शिकवलं? प्रल्हादाने शिकवलं. कसं ऐकलं पाहिजे? भगवान प्रल्हादाने आपल्याला सांगितलं भगवंताची उपासना कशी करायची. आता आपलं श्रवण कसं असतं महाराज? काय नाही, जाऊ द्या, आपल्या श्रवणाबद्दल बोलायचंच नाही आपल्याला. आपलं कसं असतं महाराज? आता मस्तपैकी चांगलं महाराज पोटावर टाळ उदेवून आपण कीर्तनाला येतात. जांभळ्या देत 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 कवा कीर्तन संपत कळत नाही आपल्याला. आता इथं महाराज 3ऱ्या हुकूम पर्यंत जर जेवण करून आल्यानंतर काय महाराज कीर्तन लक्षात राहिलो आपल्या? ऐका, श्रवणाचा विचार करत असताना श्रवणे छेच्या पुढा द्वारवंटा सदा उघडा. ऐकलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने श्रवण केलं पाहिजे. ते श्रवण मनन झालं पाहिजे, त्याचं निधिध्यासन झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर तत्वम पदार्थ शोधन ही अवस्था मनुष्याच्या ठिकाणी प्राप्त होते. मी का बोलतो लक्षात घ्या. सांगायचं कारण जर ठरलं, प्रल्हादाला सजा होती परमार्थ करायची. आता जर समजा प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मने नारायण. पावला पावलाला त्रास होता महाराज, उकलत्या तेळात टाकलं. आता जर समजा कोणी जर समजा कीर्तनाला गेलं, भजनाला गेलं, त्यांना उद्या छटाक छटाक विष देणार आहे. येतील का एवढे महाराज? जाऊ द्या की अगोदरच ह्याच्यानं काय बरं झालं ना. आता असं जर सांगलेल्यावर कोण येतील महाराज? येतील का? उद्या जर कोणी कीर्तनाला आलं त्याला पर्वतावरून ढकलून देण्यात येईल असं सांगितल्याबरोबर कोण येईल सांगा महाराज? एवढे सगळे प्रतिकूलता आमच्या प्रल्हादाच्या जीवनामध्ये असताना सुद्धा, परंतु प्रल्हादाचा विचार करत असताना अनंत प्रतिबंध निर्माण झाले, परंतु प्रल्हाद महाराज भगवंताच्या चिंतनात रममान होते. कितीही काळ येऊ द्या, तो काळ वाईटच प्रल्हादाच्या वाटेला होता की नाही? अनुकूल काय होतं सांगा महाराज? अरे आपल्या जन्म दिलेल्या आईच्या हाताने प्रल्हादाला विष प्यावं लागलं की नाही? का उगा आपला वेळ जाऊ म्हणून पुराणामध्ये काहीतरी कथा लिहून ठेवले नाहीत महाराज? सत्यता पाहायचं जर ठरलं, एवढ्या प्रदीर्घ कालामधून सुद्धा आमचे जे भक्त महात्मे असतात, जगाच्या कल्याणाकरता भक्तीचा मार्ग आपल्याला सांगण्या. प्रल्हादाचा अवतार म्हणजे तुकोबारायचा अवतार आहे. आणि या सगळ्या अवताराची मीमांसा पाहायचं जर ठरलं, असे संत महात्मे आपल्या काळाचा विचार, काळ आपला सार्थकी गेला पाहिजे म्हणून तुकोबाराधिक संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. बाबा, भगवंताची ही साधना, दिव्य असणारी पारमार्थिक स्वरूपाची साधना आपल्या जीवनामध्ये काहीतरी अवलंबन करा, काहीतरी या वाटेला लागा. आणि त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात, मिळालेल्या आयुष्याचं तुम्ही सार्थक लावा. तेच महाराज अभंगाचे चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, 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 सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदास, संसार सिंधू नाही हरिदास. सकळ मंगळ मंगळाचे मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे मंगळाचे, संसार सिंधू नाही गर्भवता, संसार सिंधू नाही गर्भवता. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ सकळ मंगळ
सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. महाराज आपल्याला बोलतात जीवनाच्या सार्थकतेचा विचार जर करायचा ठरला, विठाल विठाल तुमच्या माझ्या आयुष्याचा विचार करायचा ठरला तर आपण परमार्थ कशा करता करता सांगा बरं. कशा करता करता कशा करता करता माझ्या सगळं बोलतो, तुम्हाला सोडून नाही बरं. कशा करता करता महाराज सांगा. काय नाही महाराज, त्याच्याहून आपलं चांगलं व्हावं, कुणाहून सगळ्यापेक्षा चांगलं व्हावं, लिहावे खावे बरे असावे. कशा करता चालू सांगा. परमार्थाची व्याख्या पाहत असताना तुकोबाराय सांगतात आपलं मंगळ व्हावं, म्हणून आपलं मंगळ म्हणजे चांगलं व्हावं, त्याच्याकरता आपलं परमार्थ चालू आहे. मग आता आपल्या परमार्थाचा विचार करत असताना आपलं जर चांगलं व्हायचं असेल मग त्याच्याकरता नुसतं महाराज तात्पुरतं चांगलं व्हावं का कायम चांगलं व्हावं. आता समजा गंमत सांगतो. आता कीर्तन आपण 8 दिवस भजन तुमच्या गावात आहे, सप्ताह चालू, चांगली गोष्ट आहे. आता एखाद्याने म्हणलं बाबा देवा आता 8 दिवस रोज गोडाची पंक्ती आहेत, महाप्रसाद आहे गावात, रोज गोड आहे की नाही. मग 8 दिवस रोज गोड आहे, 51 समर्थाच्या पंक्ती भोजनी तळिल्या वरिल्या एकची पकवान, चांगली गोष्ट आहे. आता मला सांगा हे रोज चांगलं आहे. आता शेवटच्या दिवशी 8वा दिवस झाला आणि झाल्यानंतर ज्याला असणारे महाराज साखर फिकर आहे त्यानं म्हणला बाबा 8 दिवस तू न विचार करणार ते रोज चांगलं चांगलं खाल्लास, आता दिप्पट तुप्पट तुला जर मी साखर वाढून झालं तर बरं वाटेल का सांगा. वाटेल का हो, जमल का, चालणार नाही का. त्याचं कारण जर आपण पाहायचं जर ठरलं आपण मर्यादित स्वरूपानं आपल्या मंगळाचा विचार करतो. आता ते पत्रिकेत मंगळ राहते ते सुधरू दे ना महाराज. तिकडून इकडं बघा 4 ठिकाणी जर मंगळ असलं तर पत्रिका जमना म्हण बरं का. एक 12 स्थानात मंगळ राहू नये, 8म स्थानात एक मंगळ चालत नाही म्हण, 2य स्थानातला मंगळ घातक असतो, 8म स्थानातला मंगळ पत्रिकेत चालत नाही, एक कुंडलीतला मंगळ झाला. पण आपल्या जीवनाचं जर चांगलं करायचं असेल तर काय करावं लागल. तुकोबारांची भाषा पा, थोडा अभंग लक्षात घ्या. महाराज बोलतात चिंतने सरे तू धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. मंगळातलं मंगळ साधायचं असेल तर भगवंताचं स्मरण करा. तुमची माझी गंमतच इथं आहे महाराज. तुम्ही आम्ही रोज उठलं की त्या संसाराचं चिंतन करता, काय डोंबलं मंगळ होईल आपलं. बघा ज्याच्या जवळ खायलाच नाही त्याच्याजवळ जर खायला मागायला गेला तर पोट भरेल का सांगा, जमल का. एकादशीच्या घरी जर शिवरात्र गेली आणि तिने म्हणली काय नाही बाबा उद्या द्वादशी आहे मला पुरणाची पोळी दे, तिने म्हणाल बाई तूही 2 केळं खा, मी एक तुला रताळ देते, चल पुढे म्हणते तिनं. काय म्हणत पोट भरल का सांगा. जीव जर जीवाच्या जवळ गेला तर महाराज त्याला फलाची प्राप्ती होईल का सांगा. जीव जर जीवाला शरण गेला तर त्याला या संसाराच्या दुःखातून त्याला तरुण जाता येईल का, जमल का सांगा. जाता येत नाही महाराज. अरे हाही जीव तोही जीव, कोण कोणाला महाराज. बघा एक मनुष्याजवळ थंडीचे दिवस होते, बाहेर घराच्या बाहेर पडला, एकच उपरणं होता, अंगावर पांघरला, कुडकुड कुडकुड करू लागला. तिकडून एक म्हातारा आला, महाराज अंगावर काहीच नाही त्याच्या, फक्त अंगावर धोतर वगैरे होतं. अशी थंडी वाजवली, अशी थंडी वाजू लागली. त्यानं त्या म्हाताऱ्याजवळ गेला, सांगितला बाबा काही कर रे पांघरायला दे. आता याला पांघरायला दिलं याला उघडं राहावं लागतं, त्याला दिलं तर याला उघडं राहावं लागतं. ही संसाराची अवस्था आहे. या संसाराचं चिंतन पाहत असताना कोण सुख धरोनी संसारी राहे सांगवा मजहरी. अवग्या नाशिवंता परी तिथा दुरी राहील. पहा प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नवमास आलो जलमास येतवरी. बाबा या प्रपंचाचा विचार पाहत असताना तुकोबाराय सांगतात ठाऊकची आहे संसार दुःखाचा. बाबा याचा जर विचार केला तर महाराज सांगतात संसाराच्या अंगी अवघीचा वेस
अवघीच व्यसने. अरे बाबा, संसाराचा विचार करत असताना संसार दूषणावा आहे का भूषणावा आहे? सांगा. या प्रपंचाचा विचार करत असताना याच्यात भूषण आहे का दूषण आहे? लक्षात घ्या आपल्याला. आणि त्या अनुषंगानं याचा जर आपण विचार केला तर याच्यातून मंगळ साधल्या जात नाही. मग जीवनातलं मंगळ करणारा कोण आहे महाराज? कोण आहे? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे मनकाजना श्री विठ्ठलाचे नाम. बाबा, जीवनाचं जर मंगळ करायचं असेल तर कुणाच्या नामानं आपलं मंगळ होईल? आरंभी आदरे आवडे आले आरंभी आदरे झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम आदरे आवडे आले नाम तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळ तुम्हाय माऊली सकळ जीवा. काय सांगतात? मंगळ होण्याची साधन तुकोबार ज्ञानोबाराय सांगतात. तुझे येनी नामे सकळ संदेह फिटला बापर कुमादेवी गुरु श्री विठ्ठला. भगवंताच्या नामानं संदेह निरसन होतं महाराज. त्याच्या नावानं जीवनाची महाराज मंगलता प्राप्त होत असते. असं भगवंताचं पवित्र असणाऱ्या नामाचं चिंतन करा. आपल्या नावानं कुणाचं उद्धार झालं का? बघा, आपल्या नावानं कुणाचं महाराज कल्याण झालं का? सांगा. बघा, आपण सारखा जीव जीवाच्या सानिध्यामध्ये असतो, जीवाचं चिंतन करून कल्याण होत नाही बाबा. त्याचं वर्णन पाहायचं जर ठरलं, त्याच्यामध्ये नित्यता नाही, त्याच्यामध्ये अनित्यता असते. आणि जी वस्तू नित्य असते ते चिरकाल सुख देत असते. नवरा बायकोचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते कुटुंब शहरामध्ये राहण्याकरता गेलं. आता राहण्या गेल्यानंतर का बोलतो? प्रपंच नित्य स्वरूपाचा नाम म्हणून मनुष्याला त्याच्यातून एका वस्तूतून कायम त्याच वेळेस आनंद प्राप्त होईल होत नाही. ते गेल्यानंतर विचारलं,
अहो आता लग्न होऊन 10-15 दिवस झाले आपले, रोज गोडधोड खाऊन कंटाळा आला, आता मग काय करू? तिनं म्हणली पहा म्हणली आता फार छान एक डिश करणार आहे म्हणली. याला महाराज कीर्तन तेवढं कान टवकारून ऐकणार, पण तिनं काय करणार आहे म्हणल्याबरोबर कान उघडे ठेवून ऐकू लागलं. काय करणार आहे? काय नाही म्हणली, आज मी बेसन करणार आहे. याला आनंद वाटला, वा वा म्हणला, माझ्या मनातलं ओळखलीस ग म्हणला, छान झालं म्हणला. तो बेसनाचा बेत ठरला. आता ठरल्यानंतर महाराज तो दिवस गेला, दुसरा दिवस उजळला. आज काय बेत आहे सांगा? तिने म्हणली काल बेसन झाला, आज पिठलं करणार आहे. झालं काय? तिसरा दिवस उजळला, आज काय सांगा? तिने म्हणली आज तर फार याच्याहून भारीच करणार आहे. यानं म्हणलं आज काय की बाबा म्हणून पुन्हा महाराज कान लावून ऐकू लागला. काल बेसन झालं, परवा पिठलं झालं, आज असं करणार आहे, पाण्यात पाणी टाकून पीठ गोळा करणार आहे आणि ते तव्यावर ठेवणार आहे. झालं काय सांगा? पुन्हा चौथा दिवस उजळला. आता कीर्तन याच्यावरच करायचं नाही महिनाभर. मला ऐका, मला सांगा, त्यानं महिनाभर जर रोज पिठलं खाल्ला तर त्याला बघितल्याबरोबर त्याच्याबद्दल आनंद वाटेल का हो? किळस निर्माण होईल महाराज. तसं प्रपंचाचा विचार करत असताना प्रपंच जीवनामध्ये नित्यतेची तृप्ती, नित्य मनुष्याला आनंद देऊ शकतच नाही. का देऊ शकत नाही? त्याचा स्वभावच नाही महाराज. बघा, आणि ज्याचा स्वभाव नाही त्याच्यापासून अपेक्षा करणं म्हणजे वेडेपणा आहे. वेडेपणा आहे. त्याचं चिंतन आपण करता. बघा, क्षणमपि संगती संगती रेकम भवती भवार्णव तरवना नौकम. बाबा, भगवंताच्या संगतीतून मनुष्य जीवनाचं सार्थक होत असतं. त्यांच्याजवळ गेल्यानंतर काय होतं बाबा? साधूच्या संगतीत गेला काय होतं सांगतो. जीवाच्या संगतीत गेल्यावर काय होतं? जीवाच्या संगतीत जीव राहिला तर नसलेले गुणदोष लागतात महाराज. बघा, आता सांगा ना, अवघड आहे महाराज. मनुष्य तंबाखू खायला शिकतो, आपोआप शिकतो का हो? त्यानं म्हणते एकदा खाऊन बघ, काही होईना. त्यानं म्हणते मी नाही का? एकदा बघ, तू एक पाऊल पुढे टाक, तुझ्या मागे मी आहे. त्याने म्हणला काही झालं तर काहीच होईना, फिरल्यासारखं वाटते. त्यानं म्हणलेलं सांगलेलं बरं का मी. विठाल पहा, जेवढे काही अवगुण मनुष्याला मिळतात ते काय स्वतःपासून निर्माण होतात का? कोणीतरी पाहिजे का नाही? मग कोण आहे? जीवाच्या पासून जीवाला अधोगती प्राप्त होत असते. पण संताच्या जवळ ज्ञानोबा सांगतात, संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग. संताचे संगती मनोमार्ग गती. त्याचा परिणाम ज्ञानोबारे सांगतात, संताचे संगती मनोमार्ग गती. कोणत्याही महाराज आपल्या या गतीचा आपल्या मनानं कसंही वागा, पण संताची संगत करा. काय होईल? तेथे राम नाम
घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्याला महाराज काय होईल बाबा? रामनामाचं श्रवण घडतं, भगवत भक्ती घडते, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परमार्थ घडतो. म्हणून तेच तुकोबार आपल्याला सांगतात बाबा, जीवनाचं मंगळ जर करून घ्यायचं असेल, मंगल म्हणजे काय तर कल्याण करून घ्यायचं असेल, तर महाराज त्याच्याकरता या साधू पुरुषाच्या संगतीत जा. त्यांनी केलेली भगवंताची जी साधना असते जीवनात कल्याणकारी ठरत असते. त्यांचा प्रत्येक क्षण महाराज बघा, कोणत्याही क्षणाचा विचार करा महाराज, त्या साधूचा विचार पाहायचं ठरलं, भगवत तत्वाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरा विषय नसतो. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता. बस 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 बस, याच्याशिवाय आता दुसरा विषय त्यांच्या जीवनामध्ये नसतो बरं का. माझी मज झाली अनावर वाचन, घेतला असे, या अवस्थेला ते महात्म्य प्राप्त झालेले असतात. म्हणून तुकोबारा सांगतात त्या महात्म्याचं चिंतन पाहायचं ठरत. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. म्हणून त्यांच्या अनुषंगानं मग चिंतन करायचं असेल तर काय करावं लागेल बाबा? साधूचं चिंतन सांगतो, लक्षात घ्या. कबीर महाराजासारखा महात्मा होता. कबीर आपल्या साधूचा विचार पहा, कर्तव्य कर्म सोडून कोणताच महात्मा आपल्याला परमार्थ करा म्हणून सांगितला नाही बघा. आपलं कर्तव्य बाजूला ठेवून भजन करा म्हणले नाही महाराज. आणि कबीर महाराजांचं कर्तव्य काय होतो? कबीराचे मागे शेलिविने, सज्जन कसाया विकुलागे, माळा सावत्यास. सज्जन कसायाचं आपलं कबीर महाराजांचं रोजचं कर्म होतं, कपडे विणायचं काम त्यांचं होतं. एक दिवसचा प्रसंग असा घडला, एका दिवशी महाराज सुई दोरी ओवण्याकरता थोडासा वेळ गेला, विलंब झाला. आणि विलंब झाल्याबरोबर असा परिणाम झाला, घराच्या बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर कबीर महाराज जोरात रडू लागले. घरच्या व्यक्तीने विचारलं, काय झालं महाराज, कशा करता रडता? त्यावेळेस कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर मला फार महत्वाचं आहे. सांगितलं, काय सांगू बाबा, माझ्या रडण्याचं कारण लक्षात घ्या. सुई आणि दोरा ओवण्याकरता तेवढ्या वेळामध्ये मला भगवंताचं चिंतन घडलं नाही. काय झालं? सुई दोरा ओवण्या किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? ज्याला चांगले डोळे आहेत त्याला महाराज क्षणामध्ये सुई दोरा ओवल्या जातो. ज्याच्या डोळ्याला चष्मा लागला त्याला 1 मिनिट लागल, याच्यावर तर जाणार नाही. 1-2 मिनिट धरा, जाऊ द्या, दिवसातून 3-4 मिनिट धरा, सुई दोरा ओवायला गेला. आता तेवढा वेळ कबीर महाराजांचा वाया गेला तर महाराज घरात मनुष्य गेल्यासारखं कबीर महाराज रडू लागले. एका दिवसाचं बोललो, वर्षाचं नाही. एका दिवसात शिंक जांभळी खोकला एवढा इतका वेळ वाया गेला. भजनी विक्षपतेची पै मरण, भजनी विक्षपतेची पै मरण, जावता क्षणा एक वाया. भजनी विक्षपतेची पै मरण, जावता क्षणा एक वाया. पहा, जांभळी खोकला शिंक तेवढा वेळ वाया गेला तर त्याचा पश्चाताप होतो. तुकोबाराय सांगतात, भजनी विक्षेप तेची पै मरण, न जावता क्षण एक वाया. भजनात विक्षेप झाला, परमार्थात विक्षेप झाला तर मरल्यासारखं बरं, पण परमार्थातला विक्षेप साधू संताला महाराज परमार्थात अंतर पडला तर त्याचं दुःख महात्म्याला होतं. मग आपला विचार करत असताना महाराज आपलं गणितच कुठं लागत नाही महाराज. म्हणून त्यांच्या करता मग तुकोबार आपल्याला सांगतात, बाबा असे जे महात्मे असतात त्यांचं असणारं आपण चिंतन करा, त्यांची असणाऱ्या भक्तीची उपासना पहा, त्यांचं जीवनात मंगळ झालं. आणि मग मंगळ झाल्यानंतर तुकोबाराने विचारलं, देवा तुम्ही सांगता परमार्थ करा, भजन करा, चिंतन करा, पण संसार कसा होईल आमचा? महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, नाही हरिदास नाही हरिदास संसाराचे तू नाही हरिदास.
विचारलं महाराज काळ चिंतनात गेला पण प्रपंचाचं कसं होईल भगवत भक्ताच्या सांगा. त्याचं उत्तर महाराज सांगतात संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेन तिथे. त्याचा विचार पाहायचा चाल द्यानंतर त्याचा विचार करतो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेन तिथे. तुकोबाराय सांगतात बाबा ज्यांच्याकडून भगवंताची साधना घडली चिंतन घडलं त्याचा परिणाम तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात संसार सिंधू
नाही हरिदासा गर्भवास कैसा नेन तिथे. प्रपंचाचा विचार जर करायचा ठरला, या गर्भवासाच्या दुःखातून पहिलं तिऱ्याला जाणं काही साधी गोष्ट नाही बाबा. याच्यातून पहिलं तिऱ्याला जाणं, प्रपंच या भवसागरातून तरुण जाणं. बघा, समुद्रातून महाराज एखादाच असणारा तरुण जाईल बरं का. समुद्राचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मगरी असतात, सुसरी असतात, त्याच्यानंतर मोठमोठाले मासे असतात. एक एक माशाचं जर आपण वर्णन केलं तर जहाज पाळायची ताकद त्या माशामध्ये असते महाराज. एवढे सामर्थ्य बलवान असणारे ते मासे असतात. त्याच्यातून पैर जाणं म्हणजे एखादा धैर्यवान, एखादा बलवान असणारा मनुष्य असतो. तसं तुकोबाराय दृष्टांत देताना सांगतात, बाबा या भवसागरातून तरुण जाणारा एखादा असतो. तारू भवसागरीचे, या तरुण जाणारा कोण आहे बाबा? महाराज सांगतात की याच्यातून जाणारा एखादा चालो जाणे वाटायचा विरळा. एखादा पुरुष, एखादा महात्मा, एखादे संत महात्मे या भवसागरातून तरुण जातात. या प्रपंचाच्या गर्भवासातून ते पुढे जातात. त्याचं वर्णन पाहायचं जर ठरलं, गर्भवासाचं दुःख आम्हाला भोगावं लागतं. पण साधू पुरुषाचा जर विचार केला तर गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय सता नाम तुझे. आता आपला विचार जर केला तर महाराज, मनुष्याला एकदा जन्माला येताना काय काय दुःख भोगावं लागतं, ज्ञानोबा त्याचं वर्णन सांगतात. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत होसी येतात तुझे मान अडकली. बाबा काय तिथलं असणारं दुःख आहे, अनंत पद्धतीचं दुःख मनुष्याला कर्म या आईच्या गर्भातून बाहेर येताना भोगावं लागतं. किती दुःख आहे महाराज, काय नाही. मांस, रक्त, रेत या अनेक पद्धतीचं दुःख जीवाला त्या ठिकाणी भोगावं लागतं. महाराज ज्ञानोबा आपल्याला ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन करत असताना सांगतात, या कर्माचा विचार, या देहाचा विचार करत असताना आपल्याला बोलतात, अनेक पद्धतीचं दुःख त्या ठिकाणी असतं महाराज. याच्यातून मनुष्याला पुन्हा जन्माला यायचं म्हणलं की नको वाटतं बरं का. बघा, याच्यातून एकदाच कसं तरी मनुष्याला यावं वाटतं. पण भगवत भक्ताचा विचार पाहत असताना तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे मासी. पुन्हा 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 जन्माला येऊ. महाराज सांगतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महारी. कशा करता मी येऊ बाबा, घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. महाराज सांगतात, एवढं जरी दुःख असलं तरी वारंवार आम्ही इथं येऊन काय करायचं. आपल्याला सुद्धा देवानी महाराज हा एक चान्स दिलेला आहे बरं का, जीवनात इथं येणं म्हणजे गोल्डन चान्स आहे आपल्या जीवनातला. या मृत्यू लोकात जन्माला प्राप्त होणं, जन्माला येणं. बघा ज्ञानोबाराय सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनांची श्रवणी. बाबा इथलं येणं साधी गोष्ट आहे काय का बाबा, अनंत पद्धतीची यातना भोगून मनुष्याला या देहाला यावं लागतं. आता इथं आल्यानंतर आता मिळालेला देह म्हणजे महाराज अलौकिक मौलिक असणारा देह आहे. या देहात काय करायचं महाराज, काय करायचं, काही नाही महाराज. भगवंताची साधना या देहामध्ये करायची बरं का. आता बघा, मालक मनुष्याला पगार देतो, कशा करता देतो? काम करतो म्हणून देतो का उगा फुकट जास्त पैसे झाले म्हणून देतो? कसं आहे तुमच्याकडे मामा सांगा. काम केलं तरच महाराज कामगाराला पगार देईल की नाही. लेबर लोकाला संध्याकाळी जो त्याचा मुखिया असतो बरोबर गिलावा केला तर पैसे देते. माल जर महाराज वळंब्यांमध्ये नसना गेलं, कमी जास्त केला तर त्याला सुट्टी मारते की नाही. तसं आपला मालक म्हणजे कोण आहे तर महाराज दाता तोची एक जाना नारायण स्मरण. आपला असणारा दाता म्हणजे कोण आहे महाराज, आपला मुखिया कोण आहे, पंढरपूर पाटणीगा महाराजा सार्वभौम. आपला मुखिया, आपला ठेकेदार म्हणजे परमात्मा. त्यानं म्हणला, बाबा तुम्हाला कामाला वाटलं होतं म्हणून या नगरीत कामाला वाटलावला. आता या नगरीत कामाला वाटलावल्यानंतर कामगाराचं काय काम राहते, पालक. आता समजा कामगार जर समजा कामावर गेला, मालकानं माल टाकायला जेवढं पाणी टाक म्हणलं तेवढंच टाकावं लागते. पातळ झालं तर जमल का, जमत नाही. ताप कुणाला होते, मालकाला होते, सिमेंट टाकावं लागते. जेवढं टाक म्हणलं तेवढंच टाकावं लागते. तसं त्या पद्धतीने इथं आल्यानंतर सांगितलेलं काम करावं लागते. कोणचं काम करावं लागते तुकोबाराय सांगतात, माझे वाचन
काय कर बाबा गोड नाम विठोबाचे काय कर तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे बस हे प्रत्येक इंद्रियाला एक 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 काम तुकोबारा लावून दिलेले आहेत. आता मला सांगा दिलेली इंद्रिय इमानीतबार काम करतात का हो? हा सांगा काम करतात. आता गेलेल्या इंद्रियाला मालक सांगितले वाटलवले या इंद्रिया डोळे नावाच्या इंद्रियाला वाटलवलं जा बाबा तू जाऊन मला पाहायचं पाहता पाहणे किंवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख. डोळ्याला सांगितलं देवाला पहा ते डोळे देव बघत नाहीत मोबाईल बघतात. चला पुढे कान काय ऐकतात कान महाराज त्या माईकच्या जवळ किंवा त्या साऊंड बॉक्सच्या जवळ बसलं तरी ऐकू येत नाही कानात हेडफोन असतात. चला पुढे आता सगळे दिलेल्या इंद्रियाला जर आपण काम करणार गेलात तर मालक पुन्हा कामावर घेईल का? घेईल आपल्याला. फार चांगलं काम केलास बाबा हे घे अजून तुला मुबलक करून तुला देईल का सांगा? देत नाही. मग त्याच्या करता या संसारातून तरुण जाण्याकरता त्या भगवत भक्ताचं उदाहरण तुकोबार आपल्या डोळ्यासमोर ठेवतात. अरे बाबा जे भगवत भक्त असतात त्यांच्यासारखंच तुम्हाला होता येतं. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय सता नाम तुझे. भगवंताचं चिंतन करा. त्याच्या चिंतनातून असणारं महाराज गर्भवासाचं दुःख पाहायला मिळत नाही. काय या साधू पुरुषाच्या प्रपंचाचा विचार पहा महाराज. सगळा परमात्मा त्यांचं प्रपंचाचं चिंतन केलं की नाही पहा. बघा आपण भगवद्गीता वाचा ज्ञानोबाराय आपल्याला बोलतात तेषां समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरा पार्थ मय्या वेशित चेतसा. ज्ञानोबाराय त्याच्या खाली बोलतात हिरवी तरी माझिया भक्ता आणि काय संसाराची चिंता तरी समर्थाची कांता काय कोरांना मागे. बाबा समर्थाची जी मालकीन असती राजाची बायको भीक मागत नाही ती भीक मागती ते राजाची राहत नाही. तसं जे देवाचे भक्त असतात त्यांची चिंता काय असते महाराज? अवघी चिंता वारली. त्यांना चिंताच राहत नाही महाराज. का चिंता राहत नाही? तुका मने घालू वाव हा संसार देवा. बस त्यांच्यावर असणारा जीवभाव तुझा ठेवेला पायी या अवस्थेला हे महात्मे प्राप्त झालेले असतात. म्हणून त्यांच्या जीवनाचा विचार पाहत असताना काही असो महाराज ते भक्त महात्मे महाराज बिनधास्त पद्धतीने भगवंताची साधना करतात. भक्त ऐसे जाना गेले आशा पाश निवारणी. त्यांच्या जीवनात कसल्या पद्धतीची चिंता आशा नसती. एकच चिंता असती महाराज. कोणची चिंता असती ते सांगतात बाबा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा. हीच साधना त्यांच्या जीवनात असते. एक प्रसंग सांगतो आणि सेवेला आवर्ती घेतो. पहा भगवंताचा विचार पाहत असताना भगवंताची उपासना करणारे फार मोठे भगवत भक्त होते बरं का. लक्षात घ्या. त्यांचा विचार जर आपण करायचा ठरला ते कोण होते महाराज? चोखोबाराय देवाची साधना करायची. कोण होते बाबा? कोणच्या कुळात जन्माला आले? कोणच्या कुळात जन्माला आले? बघा आमच्या तुकोबारांनी सांगितलं बाबा कोणत्याही कुळामध्ये जन्माला येऊ पण भगवंताची साधना भगवत भक्तांनी साधली. चोखा मेळा बंका जातीचा महान पण त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. त्यांच्यासोबत भगवंताचं ऐक्य होतं. गंमत अशी झाली ते चोखोबाराय आमचे अंतुदेव नावाचे त्यांच्या गावात ब्राह्मण देवता होते. त्यांच्याजवळ जायचे. त्या साधू संताची संगत घडली. भक्तीचं वेळ लागलं. एवढं वेळ लागलं वेडा झालो नाचावलो भक्तीसी. किती वेळ झाले महाराज. ज्ञानोबाराय सांगतात वेदले वो मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. असा वेद भगवंताचं लागलं. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाशिवाय आमच्या महाराजांचा जात नव्हता. गंमत अशी झाली. एका दिवशी प्रसंग घडला. बाळंतणीचे दिवस आले घरी त्यांच्या धर्मपत्नीवर आणि घरी करणार कोणी नाही. आणि त्यांनी सांगितलंय पा बंका भाऊजीच्या मालकीन बाईला म्हणजे तुमच्या बहिणीला घेऊन या बाळंतपण करायला. लक्षात घ्या बाळंतपण करायला घेऊन या म्हणल्याबरोबर आमचे चोखोबारे निघाले महाराज. आणि निघाल्याबरोबर गंमत अशी झाली. लक्षात घ्या सज्जनो. भाव सांगतो परमार्थाची साधना सांगतो. घराच्या बाहेर पडले. कशा करता बाहेर पडले? बंका बाणारांच्या पत्नीला म्हणजे आपल्या बहिणीला घेऊन येण्याकरता निघाले. आणि निघाल्याबरोबर
चोखोबारांची अवस्था अशी झाली, त्यांनी महाराज चिंतन करत बसले बरं का. ध्यानी ध्याता पंढरीराया मना सहित पालटे काया. भगवंताचा ध्यास लागला, ध्यान लागलं. आणि आता मला सांगा, बाळांपणीची वेदना कमी होतील का हो? त्रास कमी होईल का, वाढेल? ज्यावेळेस दिवस भरायला आले, देवाने विचार केला, अरे हे माझं चिंतन करते, मग याची वाट काय करावं लागल? देवाने विचार केला, आता काही करायचं नाही. आता काय करायचं? देवाने सांगितलं. भगवंताने विचार केला, आता आपण काय करावं? भगवंताने महाराज दुसरं तिसरं काहीच केलं नाही. आता याला बाळांपण करायचं माहित आहे का हो? चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण वैनी उघडा चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उग्रादार हाका मारी. साक्षात भगवान परमात्मा महाराज काय केलं हो? चोखोबारांच्या बहिणीचं रूप परमात्म्याने धारण केलं, हाका मारायला सुरुवात केली. आणि तो बाळंतपणाचा प्रसंग झाला. आणि 2-4 दिवसानंतर चोखोबाराला लक्षात आलं आपल्याला घरी जायचं होतं. आता काय करावं? डोसक्याला टेन्शन आलं एकदम महाराजाच्या. काय करावं आता? काय आपली अवस्था होईल? काय झालं असेल? काय कल्पना असेल? विचार केल्याबरोबर महाराज भीत 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 घरी गेले. तर महाराज अक्का येण्याकरता तयारच होती. अक्काबाईला म्हणलं, अक्काबाई चला, वेळ झाला. आणि वेळ झाल्या म्हणल्याबरोबर खरी अक्का घरात येणार असं कळायला म्हणून परमात्मा तिथून पसार झाले. सांगायचं कारण लक्षात घ्या, साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगाचा अभिन्न उपादान कारण. काय वाटेल ते उपाधी देवाला लावा. चोखोबारांच्या घरचं बाळणपण देवाने केलं. महाराज काय केलं होतं चोखोबारायांनी? काय केलं होतं? निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास. काही नाही महाराज. अंतःकरणपूर्वक भगवंताची सेवा केली, अंतःकरणपूर्वक भगवंताचं भजन केलं. आणि त्या भजनाचा परिणाम महाराज साक्षात परमात्मा बाळणपण करायला येतो. म्हणून महाराज सांगतात, संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेनतिते, जनब नाहीसे कृपेच्या सागरे, दाटला भार पांडुरंग. या चराचरामध्ये परमात्मा होतो पुरत भरलेला आहे, हे भगवत भक्ताला दिसतो. महाराज त्यांची दृष्टी विशेष स्वरूपाची असते, तुमची दृष्टी सामान्य रूपाची असते. चराचरामध्ये महाराज पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा विचार पाहत असताना ज्यावेळेस काही यवन महाराजांच्या पाठीमागे लागले आणि लागल्याबरोबर नेमकं देहूला तुकोबारांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनात आल्यानंतर महाराजांच्या चरणाला नतमस्तक झाले, साष्टांग प्रणिपात केला
आणि प्रणिपात केल्याबरोबर कीर्तनाची मर्यादा सांगतो. कीर्तने साधन आहे, लक्षात घ्या सज्जनो. काय त्या कीर्तनाचा परिणाम झाला महाराजांच्या जीवनावर लक्षात घ्या. महाराजांना मनोमन महाराजांनी नमस्कार केल्याबरोबर जे यवन आले होते की नाही, त्यांनी महाराज मध्ये घुसल्याबरोबर पाहू लागले तरी एक शिवाजी दिसत नव्हता. सगळ्याच्या श्रोत्याच्या रूपानं सगळीकडे शिवाजी 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 दिसत होता. बघा, त्यांना वाटलं कोणत्या शिवाजीला आपण पकडावं. आपण पकडण्याकरता आलात, पण कोण या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत असं त्यांना वाटू लागलं. सांगायचं कारण जनवन ऐसे कृपेचे सागरे दाटला भार पांडुरंग. चराचरामध्ये परमात्मा ओतप्रोत भरलाय. म्हणून महाराज सांगतात, तुका मने देवा भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक. अरे दिसायला जरी परमतत्व भिन्न असले, परंतु त्याचं रूप पाहत असताना तो एक रूपानं आहे. म्हणून त्याचं चिंतन, त्याचा विचार आपल्या जीवनामध्ये करा असं महाराज आपल्याला सांगतात. म्हणून आपण सुद्धा महाराज त्या अवस्थेला प्राप्त होण्याकरता दरवर्षी आपण साधना करता. त्या साधनेत आवड निर्माण करा, त्या साधनेत प्रेम निर्माण करा. अरे जसं प्रपंचाकरता अट्टहास करता, त्याच्यात अट्टहास केल्यापेक्षा थोडं परमार्थात अट्टहास करा. परमार्थामध्ये थोडंसं चिंतनामध्ये प्रवृत्त व्हा. रोज असणारं महाराज, आता आपण पाहता गावात भरपूर संख्या असेल, पण मुलोकाला कीर्तन भजन ऐकायला वेळ मिळत नाही बाबा. यायचं, अरे याच्यात कल्याण आपल्या जीवनाचं नाही. त्या फावल्या त्या करू चेष्टा, विनाकारण गप्पा गोष्टी चौकटीत त्या नाही त्या ठिकाणी बसता. वाटेल त्या गोष्टीचं महाराज निंदा नालस्ती करता. वाणीनं वाईट बोललात तर या वाणीनं पाप लागतं महाराज. त्याच्याकरता ही वाणी जर शुद्ध स्वरूपाची करायची असेल तर महाराज आपण सगळ्यांनी मंडप, आपल्या एकट्या करता नाही, सगळ्या करता मंडप हे धर्ममंडप आहे. याच्यात यावं, भगवंताची साधना आपण सगळ्यांनी करावं. आपलं कल्याण आहे, आपल्यापासून जगाचं कल्याण आहे. आपण जर समजा लोकाला वाटतं की आपली पुढची पिढी सुधारली पाहिजे, मग पुढची पिढी जर समजा बापच जर पोराला सांगू लागला, बाबा थोडी बिडी पेटून आण रे, तर पोरग महाराज उग बिडी बापाच्या हातात जाऊन देईल का? देईल का सांगा? मग जर समजा पोरग जर बिडी पिऊ नये जर असं वाटत असेल, बाप पिऊ नये लागते अगोदर, तर पोरग पुढे बिडी पिणार नाही. त्याच्याकरता आपण जर समजा एक पाऊल जर परमार्थात जर आपण टाकलात, तर बाप पोरग महाराज 2 पाऊल टाकल्याशिवाय पुढे राहणार नाही. म्हणून त्याच्याकरता अवगुण सोडा, सद्गुणाची प्रवृत्ती करा आणि होईल तेवढा काळ आपला परमार्थात घालायचा प्रयत्न करा. गळ्यात तुळशीची माळ घाला आणि भगवान पंढरीरायाची वारी करून जीवनाचं सार्थक करा. हेच तुम्हा सर्व साधकांच्या चरणाला मागणं मागतो. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पण करून थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराग माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराग सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराग महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराग महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराग तुकाराम 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 तुकाराम